एकाच प्रोजेक्टमधून खत आणि कोंबडीचं खाद्य दोन्ही तयार होऊ शकतं का. तर हा मी सुरुवात केली, ह्याचा प्रयोग करून सुरुवात केली आणि याला ब्लॅक सोल्जर फ्लाय एक असं अल्टरनेटिव्ह मिळालं. ब्लॅक सोल्जर फ्लाय म्हणजे काय बघा, या ज्या अळ्या आहेत ना, तर या अळ्या बेसिकली नॉन इन्व्हेजिव्ह आहेत. म्हणजे ह्यांचं जे ॲडल्ट्स आहेत ह्यांचे ॲडल्ट खाऊ शकत नाहीत. त्यांच्या ॲडल्टची लाईफ 5 दिवस आहे आणि ते अंडी देऊन मरून जातात. त्यामुळे हे कुठले रोग पसरवत नाहीत. आणि आळी फॉर्ममध्ये ह्यांचं एकच कार्य आहे, खाणं. ओके. आणि हे कंटिन्यूस खाल्ल्यावर काय होतं, 1 ग्रॅम अंड्याचं हे डायरेक्ट 2 किलो अळ्या तयार होतात, 2-2.5 किलो. ओके. तर आता हे काय करतो आम्ही, आता हॉटेल फूड वेस्ट आणलंय. रोज आम्हाला 300-400 किलो हॉटेल फूड वेस्ट मिळतं. ओके. आता हे तसंही फेकलं जाणार होतं, त्याच्याऐवजी हे इथे टाकलं की अळ्या त्याला प्रोसेस करतात. या लहान फॉर्ममध्ये अळ्या बघा, तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यानंतर काय होतं, ह्यांचं प्रोसेसिंग कम्प्लीट झालं की इथे वास येतो बघा सुरुवातीला. हे ह्यांचं कम्प्लीट झालं की हे चाळून झालं की आम्हाला काय मिळतं बघा, हे रॉ फॉर्म मधलं खत आहे. आणि नंतर हे ह्याच्यामध्ये आता फाईन फॉर्म मधलं खत आता गेलं, पण ह्याच्यामध्ये एक फाईन फॉर्म मधलं खत मिळतं. ओके. ते म्हणजे कसं की आता ह्याच्यातलं काही दिसतं तुम्हाला बघा, हे बघा हे दिसतंय. तर हे एकदम फाईन खत आहे. ओके. ह्याच्याहून चांगलं चाललेलं खत मिळतं. हे खत आपल्या भाजीचं इनपुट होतं. आणि या सगळ्या अळ्या आहेत, ह्या कोंबड्यांसाठी जबरदस्त पौष्टिक अळ्या आहेत. तर या सेटअपमधून आम्ही 50 किलो रोज अळ्या आणि नंतर 30 किलो रोजचा खत तयार करतो. ओके. हे झालं आपलं इनपुट. म्हणजे बाहेरून जे काय खाद्य येतं त्याचं इथे अळ्या आणि खत होतं. ओके. या ओके. आता तिकडे आपलं खत तयार झालं. तुम्हाला लक्षात येईल पाहिजे, इथे खत टाकलेलं आहे. हो, दिसतंय. आणि इथे एखाद दुसरी ती अळी पण दिसते. ती अळी इकडे येऊन पूर्णपणे मरून जाते, तिला कारण इथे खायला मिळत नाही. ओके. आता तुम्हाला लक्षात येतं, इथे टोमॅटो आहे, इथे मुळा आहे आणि या इथे आपलं हे घुसाळ. तर काय होतं, आम्ही काय केलंय, इथे 2 झाडं ही 8 फुटावर आहेत आणि ही असं 10 फूट आहे. 8x10चं आम्ही ग्रीड तयार केलंय हादग्याचं. तर या हादग्यामध्ये काय होतं, हादग्याची जी पानं आहेत ती आम्ही गाईंना आणि कोंबड्यांना देतो. नंतर दांड्या आहेत फांद्याच्या, त्याचा आम्ही बायोचार बनवतो आणि तो बायोचार परत येत टाकतो. आणि नंतर हा जो खोड आहे त्याचा वापर आपण कसा घोसाळं किंवा दोडका किंवा दुधी असं चढवायला करतो. या 2 झाडांच्या मध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये आपण मुळा, टोमॅटो, वांग अशा गोष्टी घेतो. आणि ह्याच्यावर एक असं नेटवर्क बनवलेलं आहे, चांगला मंडप बनवलेला आहे. तेव्हा हा वजन घेतो, तर हा ह्यांना सपोर्ट देतो. तर अशा ह्यानी प्रत्येक बेडवर वेगळ्या पीक करत जातो. फाईन. तर इथे जो टोमॅटो आहे ना, ह्याच्यामध्ये आणि या टोमॅटोमध्ये 1 महिन्याचं अंतर आहे बघा. तर बघ त्याला फळ आलं ह्याला 1 महिना. आता ह्याच्यात आणि ह्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये परत 1 महिन्याचं अंतर होईल. आम्ही दर महिन्यामध्ये एक बेड लावत जातो. तसं आता तुम्हाला लक्षात येईल, घोसाळ्याचा तो वेल, हा वेल आणि त्याच्या पलीकडचा वेल, हे बघा 1, 2, 3 दिसतात तुम्हाला. या तिन्हीमध्ये 1 महिन्याचं अंतर आहे. तसं इथे कारली बघा, कारल्याचा आणि हे कारलं आत्ता जस्ट उगवायला लागलंय बघा, एकदम छोटे दिसले. तर या सगळ्यांमध्ये 1 महिन्याचं अंतर आहे. सतत प्रोडक्शन असलं पाहिजे त्यासाठी ठीक आहे. तर असं पहिल्या ह्याच्यामध्ये आपला दुधी आहे, त्यानंतर दोडका आहे, नंतर कारलं आहे, नंतर घोसाळा आणि तिथे वाल आहे. तो तिथे वाल दिसतो तिकडे. हो, वाल दिसला. ओके. आणि आम्ही आता जिथे पालेभाजी टाकायची आहे तिथेच खुरपणी करतो आणि तिथलेच तण काढतो. ओके. म्हणजे बाकी आम्ही तणबिण पण काढत नाही, म्हणजे आम्हाला फारसं त्रास पण घेत नाही. आता आपण 2 स्टेजमध्ये पाहिलं. आपण BSFLचं खत भाजीला दिलं. आता BSFL म्हणजे अळ्या निघाल्या होत्या ब्लॅक सोल्जर फ्लाय त्या प्रोजेक्टमधून, त्या सगळ्या आमच्या या लेन कोंबड्याला जातात. मागे सगळ्या कोंबड्या आहेत ना, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना जातात. आणि नंतर यांची विष्ठा आहे ती परत BSFLला फीड होते. आणि भाज्यांचं जे एक्स्ट्रा भाजी किंवा सडलेली किडलेली भाजी असते ती परत केली जाते. तर सायकल कम्प्लीट होते बघा. म्हणजे एक्झॅक्टली. तर ह्या 3 प्रोजेक्टवर आमचं अख्खं शेत चालतं. हे सोडून आपण लिक्विड फर्टिलायझर बघितलेच, तर त्याच्यावर आम्ही प्रायमरी एवढी वर्ष केलं. आता BSF वर जास्त फोकस.